दारू पिऊन गाड्या कुंकड घालू नका. माझ्या कानावर वाईट गोष्ट ऐकली पाहिजे. पुन्हा जो शब्द वापरतोय, माझ्या समाजाला खाली मान घालावं लागण्याचं एक पाऊल उचलायचं नाही. मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हलायचं सुद्धा नाही. पण मराठ्यांची मान खाली होईल असं एकही पाऊल मराठ्याच्या पोराने उचलायचं. माय बापा, सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय. मी या समाजाला कुटुंब मानलंय. मग तुम्ही जर माझ्या कुटुंबातले, मी जर तुमच्या कुटुंबातला आहे, माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही, कारण मी तुमचा खाली पडू देत नाही. माझं कुटुंब त्याची उभी लाकडामुळे झाली तरी चालेल, पण या समाजाचं मला वाटलं द्यायचं नाही. म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही. काही गडबड गोंधळ म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही. काही गडबड गोंधळ करायचा नाही. जे ग्राउंड दिलंय त्या ग्राउंडवर राहायचं आणि झोपायचं. तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होतं. मी जर आझाद मैदानाला नसतो तर, आता मी आझाद मैदानाला म्हणल्याच्या नंतर तुम्ही इथून 50 किलोमीटर बिनधास्त झोपा. तुम्ही म्हणायचं आपला 500 दिवस झोपल्याला आम्हाला काही टेन्शन नाही. आणि अशी अवलादे मॅनेज होत नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही. शेवटी येऊन आलं तर मरण येईल, मी भोगायला तयार आहे. पण तुम्हाला इथून रेल्वेच्या ठिकाणी पार्किंग दिल्या, 5 रुपयात 10 रुपयात तुम्ही आझाद मैदानावर येता. बिनधास्त गाड्या लावायच्या, रेल्वे यायचं जायचं, संध्याकाळी रेटून जेवायचं, त्या गाडीत झोपायचं. कारण इकडे पाऊस अचानक येतो आणि अचानक जातो. त्याच्यामुळं तुम्हाला शरीरात सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या. काही झालं, माझ्या समाजाला किंमत द्या. पुन्हा एकदा सांगतो, समाजाने खूप विश्वासाने आपल्याला 500 किलोमीटर पाठवलं. समाज मिनिटाला आपली खबर घेतोय. समाजाला असे आहे, लढायला गेलेले पोरं आमच्या लेकराला विजय घेऊन येतील. म्हणून तुमच्या डोक्यात फक्त विजय ठेवा. गोंधळ गडबड नाही. गाड्या हवेवर लावायच्या नाही, पार्किंग मध्ये ठेवायच्या. पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग आहे, बरोबर का? अधिकृत पार्किंग घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला काही ताण यायची गरज नाही. इथे पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं रक्षण करतील. मुंबईकराला त्रास झाला नाही पाहिजे, जबाबदारी आपली. महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधवांनी रेल्वेला जरी आले 5 मिनिटाच्या अंतरावर आझाद मैदान, आणि तुम्ही जरी तुमची पार्किंग तर जवळ 30 किलोमीटर बस आहे. 2 किलोमीटर फक्त. बरं वाशी अरे वाशी जाऊन झोपा. काही जण सकाळी आहो जमन ना, काही जण वाशी झोपा सकाळी निघाले तिकडे रेल्वे खाल्लं. फक्त त्रास मुंबईकरांना घ्यायचा कोणी नाही. मला आता मी उपोषण सुरू झालंय 10ला. मला बोलणं सुद्धा चालत नाही, पण ही शब्द जरा हिताचा होता समाजाचा. या समाजाला आडमुठं समजू नाही. आपलं काम होतं सरकारने सहकार्य नाही केल्यावर मुंबई जाम कर, आणि या बादर पठ्याने करून दाखवले मराठ्याच्या पोरांनी. आता त्यांनी सहकार्य केलं. आता आपण पूर्ण मुंबई 1 ते 2 घंट्याच्या आत मोकळी झाली पाहिजे, अशा पटापट मनाने गाड्या काढून घ्यायच्या. आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांनी विचारायचं, पार्किंग साहेब पुढे. पोलिस म्हणले पाहिजे त्याला पहिले ते बाजूला घेऊन होतो तर ते करून तिकडे गेला. पार्किंग साहेब पुढे. इतकं सहकार्य करायचं.
सरकार आटून शिरल्यावर मग पुढचा बघू आपण काय करायचं ते तर केस तुम्ही ना काय घेऊन मी आहे ना. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, सगळ्यांनी शांततेत यायचंय जायचंय. ज्यांना गावाकडे जायचं 29ला वाटा लावायला येणार होते त्यांनी वापस जा. काही आणखी वाशी कुशी जे आम्ही तिकडेच हे पोटे आणले 10-5 लाख 9 लाख तिकडेच जाईल. ज्यांना वापस जायचं ते वापस जा. सोडायला आलेले आणि आता जवळ आम्ही संदेश देत नाही. मान्य केलं तुमचं ओके. आता फक्त तुम्ही सांगितलं मान्य करायचं. मी सांगण्या शब्दाच्या पुढे जायचं नाही. समजलं वाटतो गाड्या फक्त त्यांचा प्रॉब्लेम काय आहे बिनधास्त ग्राउंडवर द्यायचा खुशाल पसरायचं तिथे. चलो आता मी उपोषणाला बसतो. सरकारला एक शेवटची विनंती करतो. मायबाप सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापर्यंत सहकार्य केलं तसं आमच्या मरण उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या. हे एक आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. नसता मंगळवारपासून आणखीन करोडो मराठी इकडे येणारच. 2 आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची तुम्हाला विनंती आहे. इथं करोडो लोक घेऊन आलो म्हणजे माझ्यात बोलत नाहीयेत. मुख्यमंत्री साहेब आणखीन तुमच्या हातातून संधी गेलेली नाही. मराठ्यांचं मन जिंकायला तुम्हाला संधी आहे. मराठ्याच्या नाराजीची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका. मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळ्या घातल्या तरी मनोज जरांगे चाटत नाही. मी याच ठिकाणी उपोषण करून मेलो किंवा तुम्ही मला जेलला नेऊन जरी टाकलं मी जेलमध्ये सडल जेलमध्ये आमरण उपोषण करीन पण मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय आता हटणार नाही. म्हणून सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी. तुम्हाला आणखी नाही विनंतीपूर्वक आमचं आग्रहाचं सांगणं याच्यापेक्षा काही सांगू शकत नाहीत. आणि पोरांना पुन्हा एकदा सांगतो एकाही पोलिसाचा आता फोन आला नाही पाहिजे कारण मला फोनवर बोलता येत नाही. मी आता उपोषणाला बसणार तब्येत खराब होणार म्हणून आज समाज चिंतेत आहे उपोषणाला